नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता सुनीता मात्र तो पेन ड्राईव्ह घरी घेऊन येते आणि सर्वांच्या समोर ती काव्याला आता ती कशी चुकीची आहे हे अगदी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असते। तर मालिनी आता मात्र ह्या सुनीताला विचारत असते की नक्की तुला काय म्हणायचं आहे। तर आता सुनीता म्हणते की जे काही मला म्हणायचं आहे ते केवळ काव्याला, कारण काव्यालाच आता विश करण्यासाठी मी इथे आले आणि खास करून तिलाच भेटायला। आता मात्र ती काव्याला म्हणते की अगं आत्तापर्यंत तू मानिनी समोर अजूनपर्यंत त्या मुलाला नाही आणलंस आणि त्या मुलाबद्दल सुद्धा नाही सांगितले। मग आता मात्र मालिनी अगं हे बघ, तुझ्या सुनेचं म्हणजे काव्याचं ज्या मुलासोबत अफेअर होतं त्याबद्दल काही पुरावा घेऊन मी इथे आलेले आहे। तर आणि हा तो पेन ड्राईव्ह यामध्ये त्या मुलाचे आणि काव्याचे जे व्हिडिओ आहे तर ते व्हिडिओ बघून तुला समजेल की आता काव्या कोणत्या लायकीची मुलगी आहे, ते काव्या कशी घराला फसवते। ते ऐकून मात्र काव्याला आता धक्का बसतो आणि ह्या सुनीताचा खूप राग येतो। तेव्हा आता विक्रम आणि मालिनी काव्यासोबत तो पेन ड्राईव्ह आहे तर तो लॅपटॉपला जोडतात। आता त्यामध्ये जे काही कॅफेमध्ये काव्या आणि जीवा बसलेले आहे तर जीवा आणि काव्या या दोघांचं जे काही प्रेम होतं आणि तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून जीवा आहे हे सत्य मात्र आता विक्रम आणि मानिनी यांच्या समोर येते। तेव्हा मात्र मित्रांनो आता काव्याला एक खूप मोठा धक्का बसतो, कारण जीवाविषयी आणि काव्याविषयी आता ह्या देशमुख घराण्याला या सुनीतामुळे समजलेलं असतं। तर नक्की आता पुढे काय निर्णय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।